Hello students, yesterday itself we finished chapter 2 for electronics paper 2. Now tomorrow from today itself we are going to start electronics paper 1, that is what communication principles, that is communication electronics. Okay, so with this we are going to start chapter 3. Before this we already learned, or that is what chapter 1 and chapter 2. ओके, आपण चॅप्टर 1 म्हणजेच इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि चॅप्टर 2 कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन टेक्निक्स हे चॅप्टर्स ऑलरेडी शिकलेलो आहोत. चॅप्टर 3ला आपण सुरुवात करतो आहे. त्याचं नाव काय आहे? पल्स मॉड्युलेशन टेक्निक्स. ओके, मग आता ॲक्च्युअली चॅप्टरला सुरू करण्यापूर्वी आपण याची बेसिक कन्सेप्ट आजच्या व्हिडिओला किंवा आजच्या लेक्चरला समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. व्हॉट इज मीन बाय मॉड्युलेशन? आय एक्सप्लेन यू. It is a term of communication system in which any basic information can be transmitted from one place to another place for long distance. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा मोबाईलमध्ये बोलता तेव्हा तुमचा आवाज इथून लॉंग डिस्टन्सला कसा जातो, तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करता टेक्निक मॉड्युलेशन. तुमच्या आवाजाचा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट जो आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज वॉट मॉड्युलेटिंग सिग्नल, तुमच्या आवाजाचा इक्विव्हॅलंट सिग्नल. ओके, ह्या सिग्नलला तुम्ही काय करतात, हाय फ्रिक्वेन्सी वेव्हफॉर्ममध्ये मिक्स करतात. हाय फ्रिक्वेन्सी वेव्हफॉर्म म्हणजे काय? कॅरियर वेव्हफॉर्म. ओके, आणि मग तो सिग्नल ट्रान्समिट करतात. ह्या टेक्निकला काय म्हणतो आपण? मॉड्युलेशन. मग आता ही मॉड्युलेशन टेक्निक जी आहे, ज्याच्यामध्ये ओरिजिनल इन्फॉर्मेशन आपण एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्समिट करतो, that is divided into two types, analog modulation and digital modulation. ओके, ॲनालॉगमध्ये पण आपण बघूया की कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन आणि पल्स मॉड्युलेशन. बेसिक टाईप मी सांगते, एक आहे कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन आणि दुसरा टाईप आहे ह्या ठिकाणी पल्स मॉड्युलेशन, जो आपण ह्या चॅप्टर 3मध्ये शिकणार आहोत. ओके, कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन म्हणजे काय? इट इज अ मॉड्युलेशन टेक्निक. डेफिनेशननुसार मॉड्युलेटिंग सिग्नलच वापरला जातो. ओके, म्हणजेच काय? इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट जो आहे ओरिजिनल इन्फॉर्मेशनचा, ज्याला आपण म्हणतो मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, ज्याचं मॉड्युलेशन व्हायचं आहे तो सिग्नल वापरला जातो. पण ह्या सिग्नलला कॅरी करण्यासाठी जो कॅरियर वापरतो तो काय असतो? कंटिन्युअस वेव्ह. कंटिन्युअस म्हणजे काय? द वेव्हफॉर्म whose amplitude continuously changing with respect to time. अशी कुठली वेव्हफॉर्म आहे जिचं ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली चेंज होतं, तर ती वेव्हफॉर्म काय आहे? साईन वेव्हफॉर्म. मग हाय फ्रिक्वेन्सी साईन वेव्हफॉर्म जर आपण कॅरियर म्हणून वापरत असू, जर कंटिन्युअस वेव्हफॉर्म कॅरियर म्हणून वापरत असू, तर त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन. ओके, तसंच आता पल्स मॉड्युलेशन म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी मॉड्युलेटिंग signal remains same. You just observe the figure. Okay, we are using modulating signal here exactly similar to the continuous wave. हाच मॉड्युलेटिंग सिग्नल आपण इथे वापरतो. मग काय डिफरन्स आहे? तर कॅरियर बदलते. नाव इन केस ऑफ पल्स मॉड्युलेशन वी आर युझिंग द कॅरियर अँड दॅट इज वॉट पल्स. कळला डिफरन्स दोघांमधला काय आहे? तर बघा, तो डिफरन्स आहे ह्या ठिकाणी कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशनला जी कॅरियर आहे, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल कॅरियर, तो आहे साईन वेव्हफॉर्म, कंटिन्युअस वेव्हफॉर्म. आणि हे आपल्या दुसऱ्या केसमध्ये जो कॅरियर आहे तो आहे पल्स. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल काय? पल्स. म्हणून याला म्हणतात पल्स मॉड्युलेशन टेक्निक. ओके, मग आता या पल्स मॉड्युलेशन टेक्निकमध्ये जर तुम्हाला डेफिनेशन कळलं असेल तर आजच्या व्हिडिओला फक्त आपण टाईप्स करूया. तर so let us start the types of pulse modulation technique. Okay, so let us start with the first type, that is what? Pulse amplitude modulation. Okay, this is the first type of pulse modulation technique. Okay, second type काय आहे? Pulse position modulation technique. Okay, याच्यामध्ये आपण काय चेंज करणार आहोत? पोझिशन. सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे. आणि तिसरा टेक्निक जो आहे, जो तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात, तो आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. ओके, नाव आय एम गोइंग टू स्टार्ट विथ द फर्स्ट वन.
सो इट इज स्टार्ट द पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ह्या तिघही टेक्निक ज्या आहेत ते कुणाला रिलेट करतात, मॉड्युलेशनला. ओके, सो नाव ऑन दिस 3 केसेस द मॉड्युलेटिंग सिग्नल इटसेल्फ वॉट द ॲनालॉग सिग्नल. म्हणजेच काय, जो मी मगाशी सांगितला तसा पहिला सिग्नल काय असेल, ॲनालॉग. मॉड्युलेटिंग सिग्नल ओरिजिनल, इलेक्ट्रिकल इक्विवलेंट आहे ॲनालॉग. ओके, सेकंड केस काय, इन दिस केस the carrier, I just told you in pulse modulation the carrier is nothing but a square wave. मग या ठिकाणी काय आली, कॅरियर स्क्वेअर वेव्ह. मॉड्युलेशन म्हणजे काय बघा, डेफिनेशन आठवा. मॉड्युलेशनमध्ये काय होतं, डेफिनेशन मी रिकॉल करते, द चेंज इन अ पॅरामीटर ऑफ कॅरियर अकॉर्डिंग टू दी मॉड्युलेटिंग सिग्नल इज नोन ॲज मॉड्युलेशन. म्हणजे कॅरियर काय करतो, स्वतःच्या कुठल्या तरी पॅरामीटरला या मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार काय करतो, बदलतो, त्याला म्हणतो आपण मॉड्युलेशन. मग पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनला काय असेल, द ॲम्प्लिट्यूड ऑफ पल्स विल गेट चेंज अकॉर्डिंग टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. आता बघा, समजा मॉड्युलेटिंग सिग्नल तुम्हाला समजण्यासाठी मी काय करते, त्याचा ॲम्प्लिट्यूड जरा चेंज करते. बघा आता हा अशा प्रकारे मी घेतला फक्त, ज्याच्यामध्ये अप आणि गोईंग आहे. ओके, मग पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनला काय होईल, ही जी पल्स आहे कॅरियर काय करेल, स्वतःचा ॲम्प्लिट्यूड या ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार जर बदलेल तर त्याला म्हणायचं पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. कसं बदलेल बघा, तर ह्या ठिकाणी मी वेवफॉर्म ड्रॉ करते, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल. यू जस्ट ऑब्झर्व द वेवफॉर्म. व्हॉट हॅपन, काय होतं आहे, तर ह्या थर्ड वेवफॉर्मला जी मॉड्युलेटेड आहे त्याच्यामध्ये पल्स काय करत आहे, पल्स म्हणजे कॅरियर स्वतःचा ॲम्प्लिट्यूड, यू ऑब्झर्व इट केअरफुली, स्वतःचा ॲम्प्लिट्यूड कुणानुसार बदलत आहे, तर ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार. हे बघा मी परत ड्रॉ करून दाखवते. इथे काय आहे, पल्स कॅरियर. ओके, ह्या ठिकाणी हे बघा मॉड्युलेटेड वेवमध्ये कॅरियर स्वतःचं ॲम्प्लिट्यूड बदलतं आहे, कुणानुसार बदलतं आहे, तर मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार, म्हणून याला म्हणायचं पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. गेट इट. ओके, नाऊ लेट अस मूव टुवर्ड द सेकंड पॉईंट, दॅट इज वॉट पल्स पोझिशन मॉड्युलेशन. ह्या ठिकाणी सेम आहे. मॉड्युलेटिंग सिग्नल काय आहे, तर इट सेल्फ साईन वेवफॉर्म. कॅरियर काय असेल, मगासनुसारच तर स्क्वेअर वेव्हच असेल. मग पोझिशन म्हणजे काय, तर आता काय होतं बघा, ह्या ठिकाणी हा जो पल्स आहे स्क्वेअर वेवफॉर्म आहे, जो कॅरियर आहे, कॅरियर विल चेंज इट्स पोझिशन अकॉर्डिंग टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. कसं बघा, आता ही जी पल्स आहे ही ह्या ठिकाणी आली. ओके, पॉझिटिव्ह पल्सनुसार बघा, ही पॉझिटिव्ह गोईंग पल्स आहे, याच्यासाठी तुमची पोझिशन ही आहे. पण जशी निगेटिव्ह पल्स येईल त्याने त्याची पोझिशन बदलून टाकली. ओके, तर त्याला काय म्हणायचं आपल्याला, पल्स पोझिशन मॉड्युलेशन. बिकॉज इन दॅट केस द पोझिशन ऑफ पल्स विल गेट चेंज अकॉर्डिंग टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. सिमिलरली हिअर यू हॅव द विड्थ. ह्या ठिकाणी काय होतं, मॉड्युलेटिंग सिग्नल काय आहे, साईन वेवफॉर्मच आहे. ओके, कॅरियर काय आहे, पल्सच आहे, पण पल्स विड्थ कशी बदलते, तर मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार कॅरियर काय करतो, स्वतःची विड्थ बदलतो. बघा ही अशी असेल तर पुढची विड्थ ही अशी. म्हणजे विड्थ म्हणजे काय झाली, या ठिकाणी त्याची हॉरिझॉन्टल व्हेरिएशन म्हणजे विड्थ काय होते, चेंज होते. जर पल्सची विड्थ चेंज झाली तर त्याला म्हणतात पल्स विड्थ मॉड्युलेशन. ओके, म्हणजे आपण आज काय शिकलो ते मी समराईज करते आणि थांबते, कारण हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. उद्यापासून आपण ॲक्च्युली बघणार आहोत याचं डिटेलिंग. ओके, so I am going to revise this. Pulse modulation technique means the technique in which the carrier is itself the pulse. There are 3 types of pulse modulation: PAM, PPM, PWM. Pulse amplitude modulation, in which the amplitude of square wave changes according to the modulating signal, hence it is known as pulse amplitude modulation. Second one, you have pulse position modulation. In this technique, the position of pulse will change according to the modulating signal, hence it is known as pulse position modulation. And pulse width, in which the width of pulse will get changed according to the modulating signal, hence it is known as pulse width modulation. ओके, हे झालं चॅप्टर 3चं इंट्रोडक्टरी पार्ट. उद्या आपण ॲक्च्युली कुणाचं डिझायनिंग बघणार आहोत, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, व्हिडिओ बघत राहा. ओके, थांबूया.